इंडियन आयडॉल फेम गायक अभिजीत सावंत बिग बॉस मराठीमुळे मध्यंतरीच्या काळापासून चर्चेत आलेला पाहायला मिळाला। या रियालिटी शोमुळे नेमका अभिजीत कसा आहे हे प्रेक्षकांसमोर आलं। अशातच आता अभिजीतने माध्यमांना दिलेल्या मुलाखती दरम्यान केलेल्या भाषणाने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। काही वर्षांपूर्वीपर्यंत ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्म टिंडरवर त्याचं अकाउंट असल्याचं त्याने स्वतः उघड केलं। याबाबत बोलताना तो म्हणाला, लग्नाच्या काही वर्षानंतर तो या डेटिंग ॲपचा भाग झाला। त्यानंतर जेव्हा तो या टिंडर व्यासपीठावर आहे अशी बातमी सर्वत्र पसरली, त्याने टिंडर वापरणं त्या क्षणी थांबवलं। अभिजीतने असेही सांगितलं की त्याची पत्नी शिल्पा सावंतला याबद्दल माहिती नाही। तो म्हणाला, एखाद्या व्यक्तीने जे काही करावे ते त्याने दंडात्मक कारवाईने केले पाहिजे। टिंडरवरील त्याच्या प्रोफाईलबद्दल बोलताना अभिजीत सावंत याने हिंदी रशला सांगितले की या ॲपद्वारे तो 2 किंवा 3 महिलांशी बोलला। अभिजीत म्हणाला, मी नवीन गोष्टी शोधणारा माणूस आहे आणि मी नवीन काहीतरी जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतो। मी माझ्या मित्रांबरोबर अमेरिकेत होतो आणि तेव्हा मला कळालं हे एक नवीन ॲप आहे, हे डेटिंगसाठी आहे। त्यानंतर मी देखील त्या ॲपवर माझे प्रोफाईल बनवले। मी कधीतरीच ते ॲप वापरायचो। ते काय आहे, हे सर्व काय आहे याबाबत मी जाणून घ्यायचो। मी माझे स्वतःचे नाव नोंदवले होते। सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, बायकोलाही याबाबत काहीच माहीत नव्हतं, पण पुढेही याचं काहीच झालं नाही, कोणालाही मी भेटलो नाही। तसेच तो पुढे देखील म्हणाला, टिंडरवर ज्या महिलांनी माझ्याशी संपर्क साधला त्या महिलांची त्यांची बरीच चर्चा झाली आहे। अभिजीत म्हणाला, जोडी जुळायची तेव्हा आम्ही खूप बोलायचो। मला बोलण्याची खूप आवड आहे आणि तू जसा मुलींशी खूप बोलतोस त्याचप्रमाणे मी खूप बोलायचो। अशी 2-3 लोक होती ज्यांच्याशी मी खूप चांगल्या गप्पा मारल्या। नंतर ट्विटरवरही माझे खाते देखील आहे। तेव्हा मग मी म्हणालो की ते सगळं चांगलं दिसणार नाही। बायकोलाही माहीत नव्हते, आता तिला माहिती असेल। हे एक मुक्त खाते आहे, आपण काहीतरी करू इच्छित असल्यास ते मुक्तपणे करा। मी सर्व काही कसे हाताळू शकतो असं म्हणत ॲपबाबतची उत्सुकता त्याने सांगितली। अभिजीत आणि शिल्पाचे लग्न 2007 मध्ये झाले होते। त्याच मुलाखतीत त्याने सांगितले की तो त्याच वसाहतीत राहत होता आणि दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते। दोघांनाही 2 मुले आहेत। तर तुम्ही देखील अभिजीतने केलेल्या भाष्याशी सहमत आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।